नमस्कार मित्रांनो, मी कोच प्रसाद तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे डबल हेडर आणि आजची पहिली मॅच आहे पंजाब किंग्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. एकीकडे आहे पंजाब किंग्स जी प्रेशरमध्ये आहे सध्या, 5 मॅचेस सलग हरले आहेत आणि दुसरीकडे आहे RCB जे प्लेऑफ्सच्या उंबरड्यावर उभी आहे. तर बघूया आज मॅच प्रिव्ह्यूमध्ये. पहिलं बोलूया आपण पंजाब किंग्सबद्दल. सीझनची सुरुवात म्हणजे ऑलमोस्ट फर्स्ट हाफ ऑफ द टुर्नामेंट ते टेबल टॉपर्स होते, अनबीटन होते आणि सडनली देर इज अ ड्रास्टिक चेंज जेव्हा ते 5 मॅचेस सलग हरले आहेत. आणि आज जर ते हरले तर त्यांच्या प्लेऑफ्सच्या चान्सेसला खूप मोठा धक्का बसू शकतो. सो पंजाब किंग्स आज क्लिअरली प्रेशरमध्ये आहेत. वळूया आपण रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडे. डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत, बॅलन्स्ड आणि डेंजरस टीम आहे. विराट कोहली इज बॅक इन फॉर्म, रजत पाटीदार चाबूक मारतोय, एव्हरीथिंग इज गोइंग देअर वे. भुवी इज इन हिज पीक फॉर्म, हेझलवूड त्याला खूप चांगला सपोर्ट देतोय अँड एव्हरीथिंग इज वर्किंग वेल फॉर RCB अँड दे हॅव द मोमेंटम आजच्या मॅचसाठी. बघूया हेड टू हेडमध्ये 37 मॅचेस खेळले आहेत. ही एक नेक टू नेक रायव्हलरी आहे. RCB 19 मॅचेस जिंकली आहे आणि पंजाब किंग्स 18 मॅचेस जिंकली आहे, त्यातला एक नो रिझल्ट होता. आणि ही रायव्हलरी एकदमच नेक टू नेक आहे. आणि बोलूया आपण प्लेअर इन द स्पॉटलाईट. आज माझ्यासाठी प्लेअर इन द स्पॉटलाईट आहे पंजाब किंग्सचा सरपंच श्रेयस अय्यर. करेक्ट. श्रेयसचा फॉर्म सीझनच्या सुरुवातीला खूप चांगला होता अँड लाईक आय सेड सडनली एक ड्रास्टिक आणि एक डिप दिसला आहे. त्याचे गेले 5 मॅचेसचे परफॉर्मन्स जर आपण बघितले तर DC विरुद्ध जे 50 केले ते सोडून त्याचा स्कोर आहे 4, 5, 19 आणि 30 रन. आणि आज त्याच्यासमोर RCBचा पेस अटॅक असणार आहे विच हॅव अ व्हेरी गुड एज ओव्हर श्रेयस अय्यर फॉर ओव्हर द इयर्स. तर बघूया आज श्रेयस अय्यरचा दिवस आहे की नाही. आणि आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो, श्रेयस अय्यर ॲज अ कॅप्टन आज 100th मॅच खेळतोय. त्यातले मेजर त्यांनी दिल्लीसाठी कॅप्टन्सी केली आहे, त्यांनी KKR साठी कॅप्टन्सी केली आहे आणि आता सध्या पंजाबसाठी. आणि ह्याच्याहूनही एक आणखीन इंटरेस्टिंग फॅक्ट ही आहे की श्रेयस अय्यरचा ॲज अ कॅप्टन विन रेकॉर्ड 58.8% आहे विच इज इक्विव्हॅलंट टू MS धोनीज विन रेकॉर्ड. तर म्हणून आज श्रेयस माझ्या स्पॉटलाईटमध्ये आहे बिकॉज इट इज अ बिग डे फॉर हिम. आणि वी ऑल नो दॅट व्हॉट काइंड ऑफ अ कॅलिबर ही कॅरीज आणि काय टॅलेंट आहे तो. तर म्हणून आज माझ्यासाठी श्रेयस अय्यर होता आज स्पॉटलाईटमध्ये. माझ्यासाठी दुसरा प्लेअर स्पॉटलाईटमध्ये आहे जितेश शर्मा. 2022 पासून जे डेब्यू केलं आहे त्यांनी, फ्रॉम हिज डेब्यू टिल डेट हा त्याचा आत्तापर्यंतचा सगळ्यात वर्स्ट सीझन आहे. रन्स म्हणा, ॲव्हरेज म्हणा, स्ट्राईक रेट म्हणा, सगळ्या स्टॅट्समध्ये दिसतोय. आत्तापर्यंत फक्त 90 रन केले आहेत त्यांनी इन दी एंटायर ऑफ IPL 76 बॉलमध्ये. आणि त्याच्यातल्या 10 इनिंग्समधून 8 वेळा तो पेस विरुद्ध आउट झाला आहे. तर RCBला फिनिशिंगमध्ये आणि त्याला सो जितेश शर्मा प्लेज ॲज अ अँकर इन द टीम, राईट. त्याला एकतर फिनिशर म्हणून पण तुम्ही तो अशा पोझिशनवर येतो बॅटिंगला वेअर ही हॅज टू अँकर दॅट इनिंग. जर वरचे लवकर विकेट्स गेलेत तर ही हॅज टू स्टेबिलाइज द इनिंग्स. आणि जर डेथ ओव्हर्समध्ये तो येतोय बॅटिंग करायला तर इट इज इम्पॉर्टंट फॉर हिम टू फिनिश द गेम फॉर RCB आणि हे दोन्हीही होत नाही आहेत. म्हणून हा एक वीक पॉईंट आहे RCBचा आज विच इज जितेश शर्मा. तर बघूया आज त्याचा दिवस आहे की नाही. वळूया आपण की बॅटल्सकडे. माझी पहिली बॅटल आहे श्रेयस अय्यर विरुद्ध जॉश हेझलवूड. टोटल मी तुम्हाला स्टॅट सांगतो. 6 इनिंग्समध्ये 11 रन केले आहेत श्रेयसनी, 4 वेळा आउट झाले आणि स्ट्राईक रेट फक्त 50चा आहे. क्लिअरली श्रेयस अय्यर जॉश हेझलवूड अगेन्स्ट स्ट्रगल करतो. आय वुड रादर से हेझलवूड त्याला चांगला कंट्रोल करतो आणि ही बॅटल क्लिअरली हेझलवूड डॉमिनेट करतो. पण आज कोण डॉमिनेट करतं हे बघण्यासारखं असणार आहे. माझ्यासाठी दुसरी बॅटल आहे प्रभसिमरन वर्सेस भुवी. 9 इनिंग्समध्ये 78 रन्स केलेत पण 4 वेळा आउट झाला आहे आणि स्ट्राईक रेट 170चा आहे. ही बॅटल कम्प्लिटली ऑपोजिट आहे. प्रभसिमरनने अटॅक केला आहे भुवीला बट ॲट द सेम टाइम 4 वेळा आउट सुद्धा झाला आहे. 170चा स्ट्राईक रेट इज अ व्हेरी गुड स्ट्राईक रेट टू हॅव अगेन्स्ट भुवनेश्वर कुमार.
बट हॅव्हिंग सेड दॅट ही हॅज डिसमिस्ड प्रभ सिमरन 4 टाइम्स ऑल्सो. तर ही बॅटल पण बघण्यासारखी असणार आहे आणि ही बॅटल पॉवर प्लेची बॅटल असणार आहे. तर ही बॅटल गेम पलटू शकतो. तर वळूया टॉस आणि पिच बद्दल बोलायला. आज मॅच आहे धरमशालामध्ये. ही ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली मानली जाते. ॲव्हरेज रन रेट इथे आहे 9च्या वरतीच असतो रन रेट इथे. सुरुवातीला पेसर्सला थोडासा बाउन्स आणि स्विंग मिळणार. स्टॅट्सनुसार मी सांगतो 16 IPL मॅचेस मधले 9 मॅचेस बॅटिंग फर्स्ट टीम जिंकली आहे आणि 7 मॅचेस चेझिंग टीम जिंकली आहे. म्हणजे टॉस जिंकणार तर मला असं वाटतं आयडियली बॅटिंग घेतली पाहिजे. बट गिव्हन द स्टॅट्स ऑफ RCB, जर RCB टॉस जिंकते तर डेफिनेटली दे विल गो फॉर बॉलिंग. आणि जर पंजाब टॉस जिंकते तर आय हॅव अ फिलिंग की दे विल गो फॉर बॅटिंग फर्स्ट. किंवा मग लेट्स सी हाऊ दॅट वर्क्स. तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. PBKSने धरमशालामध्ये शेवटच्या 7 मॅचेस मधल्या फक्त 1 मॅच जिंकली आहे. ऑन दी अदर हँड विराट कोहलीने पंजाब किंग्स विरुद्ध 1159 रन्स केलेत, विच इज दी मोस्ट बाय एनी प्लेअर अगेन्स्ट एनी पर्टिक्युलर टीम. सो आज विराट कोहलीचा दिवस आहे की नाही ते बघण्यासारखं असेल, बिकॉज ही विल बी ट्राईंग टू कॅरिंग हिज फॉर्म बॅक, जे 100 त्यांनी लास्ट मॅचमध्ये केलं होतं. तर बघण्यासारखं असणार आहे आजची बॅटल. वळूया आजच्या मॅच प्रेडिक्शनकडे. ऑनेस्टली ऑन पेपर्स वगैरे सगळं जर आपण बघितलं तर RCB कडे क्लिअरली मोमेंटम आहे. 5 मॅचेस बॅक टू बॅक हरलेली पंजाब आहे, ती प्रेशरमध्ये आहे. एकच गोष्ट आहे की त्यांच्याकडे होम ॲडव्हान्टेज आहे. ऑल हॅव्हिंग सेड दॅट सगळ्यांनी एक्सेप्ट केलं आहे. श्रेयसनी प्रेस कॉन्फरन्समध्ये, पोस्ट मॅच प्रेझेंटेशन्समध्ये सांगितलं आहे ही हॅज टू गो बॅक अँड फाइंड दॅट बॉलिंग रिदम. दे आर लीकिंग रन्स. फास्ट बॉलर्स त्यांचं काम नाही करू शकत आहे. अर्शदीप इज स्ट्रगलिंग अँड हाव 10च्या ॲव्हरेजनी बॉलिंग टाकतोय. लास्ट मॅचमध्ये 15 रन डिफेंड करता आलं नव्हतं त्यांना लास्ट ओव्हरमध्ये. तर क्लिअरली पंजाब फिल्डिंग आणि बॉलिंग ह्या 2 डिपार्टमेंटमध्ये खूप स्ट्रगल करते. पण आज तो दिवस आहे की नाही आपल्याला बघायला भेटेल. म्हणून माझ्यासाठी आज मला असं वाटतं, हॅव्हिंग सेड ऑल ऑफ दिस, आय थिंक टुडे पंजाब विल गेट थिंग्स राईट. आज दिवसा मॅच आहे तर ड्यू येणार नाही आहे. तर क्लिअरली मला असं वाटतं की आजचा दिवस पंजाबचा आहे. आय थिंक टुडे RCB विल हॅव टू वेट फॉर देअर प्ले ऑफ. तर तुमचा प्रेडिक्शन मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.